शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। समाजातील चालीरीती व संस्कार विधी ज्याप्रमाणे बदलत्या काळानुसार बदलत गेल्या पाहिजेत त्याप्रमाणे त्या समाजाला प्रगतिकारकही ठरल्या पाहिजेत। या सर्व दृष्टीने सत्यशोधक विवाह पद्धत अत्यंत उपयुक्त आहे। तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही पद्धत 100 वर्षापूर्वी रूढ केली म्हणून ती जुनी ठरत नाही, तर सामाजिक दृष्ट्या ती आजही आवश्यक आहे व हितावरही आहे। काळानुसार तिच्या सुधारणाही करता येतात। जाती व्यवस्था, भटशाही व स्त्री दास्य ही समाजाला लागलेली कीड असून ती नष्ट झाल्याशिवाय भारतीय समाज खऱ्या अर्थाने प्रगती करू शकणार नाही। अशी विचारसरणी बुद्ध, फुले, शाहू व डॉक्टर आंबेडकरांनी वारंवार मांडली व त्यासाठी चळवळीही उभारल्या। डॉक्टर आंबेडकरांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी उपाय सांगितला, आंतरजातीय विवाह। त्याही पुढे जाऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सांगितले की अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज आपल्या लोकशाही राज्यात अशा विवाहांना कायदेशीर मान्यता असली तरी जनसामान्य समाज मान्यता नाही, कारण पारंपरिक सनातनी धर्माचा व कर्मकांडाचा समाजावर पगडा आहे। असे विवाह करणाऱ्या जातीतून समाजातून बहिष्कृत व्हावे लागते व अनेक संकटांना सामोरे जावे लागते। हे विज्ञान युग आहे। प्रागतिक 21व्या शतकात आता आम्ही तरुणांनी प्रवेश केलेला आहे। या 21व्या शतकाची वाटचाल करीत असताना आमची सामाजिक विचारसरणी मात्र प्राचीन युगातीलच आहे। काही हजार रुपयांसाठी आम्ही निष्पाप वधूला सहजपणे रॉकेल टाकून जाळू शकतो। मध्ययुगीन विषमतावादी विचार, अंधश्रद्धा, धार्मिक धर्मकांड आणि इत्यादी आजही आपण स्वीकारतो व ज्या विज्ञान युगात आपण जगतो त्या युगाशी प्रतारणा करतो। केवळ कॉम्प्युटर व रोबोंची संख्या वाढविल्याने विज्ञान युग अवतरणार नाही, तर आपली विचारसरणी व नैत्य दैनंदिन आचरण वैज्ञानिकच असले पाहिजे। विवाह हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार असल्यानं तो तात्विक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच झाला पाहिजे। यासाठी हुंड्यासारख्या अनिष्ट चालीरीती, अवैज्ञानिक कर्मकांड व विषमता यांना थारा न देणारी विज्ञाननिष्ठ समतावादी सत्यशोधक विवाह पद्धत योग्य आहे। या पद्धतीचा समाजात जास्तीत जास्त प्रसार होणे काळाची गरज आहे।